सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या तमाम शेतकरी आंबा बागायतदारांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतोय की आम्ही गेले 7-8 दिवस सतत हा मोर्चा यशस्वी व्हावा त्याच्यासाठी वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटना यांच्या माध्यमातून गेली 2-3 वर्ष काम करत असताना जे शेतकरी या संघटनेमध्ये जे नेते नेहमी सहभागी असायचे आणि सर्वांची इच्छा होती की आपण सर्वजण मिळून आज शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे। आजची परिस्थिती आंबा बागायतदार काजू बागायतदारांची पाहिल्यानंतर विदारक परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटायला लागलंय की हा एकतर कोकणचा शेतकरी राजा एकतर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेच किंवा नष्ट करण्याच्या मार्गावर आहे। अशा प्रकारच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये संशयाची भीती वाटत आहे। कारण आज जर बघितलं आपण तर संपूर्ण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की आंब्याची झाडं काजूची झाडं ही कोळशासारखी काळी झालेली आहेत। आज किमान एक 5 लाखाची जर बाग घेतलेली असेल शेतकऱ्यांनी घेतलेली असेल आणि ज्यांचे आंब्याची झाडं असतील तर त्याच्या दुप्पट आंबा बागायतदाराला खर्च येतो। 5 लाखाचं उत्पन्न घ्यायचं तर 5 लाख रुपये खर्च 10 लाख आणि त्याच्या पलीकडे जाऊन बघितलं तर 12 लाखापर्यंत हा त्यांना पूर्णपणे खर्च येतो। आज कुणीही मला वाटतं या कर्जाच्या फेरीतून बाहेर पडण्याची परिस्थिती दिसत नाहीये। त्यामुळे सगळ्यांनी एल्गार केला, सगळ्यांनी ठरवलं की काही झालं तरी आज शेतकऱ्यांची एकजूट झाली पाहिजे, एक संघ झाले पाहिजे, सर्व शेतकरी एका व्यासपीठावरती आले पाहिजे, एकत्र जमले पाहिजे आणि आपली ताकद दाखवली पाहिजे हे सर्वांचं म्हणणं होतं। परंतु काही त्या दिवशीच थोडस आम्हाला फार वाईट वाटलं। काही लोकांना आपले काही नेते घेऊन मुंबईला गेले, इथं बैठक जिल्ह्याला निवेदन दिलं, अरे एवढे बरे भले शेतकरी आहेत का तुम्ही त्यांना सोबतीला घेतलं नाही, का त्यांना तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, का तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही, हे फार वाईट वाटतं। मग तुम्ही आपली मोठेपणे दाखवण्यासाठी एसी मध्ये बसून राजकारण करून अशा प्रकारचं जर करत असाल तर चुकीचं आहे। आज जर या मोर्चाच्या ठिकाणी येऊन तुम्ही जर मोर्चाला सामोरे गेला असता आणि मोर्चाच्या समोर तुमची भूमिका मांडली असती तर खरोखरच तुम्ही या जिल्ह्याचे नेते म्हणून शोभला असता। आज ठिकाणी तुम्ही काय हजर आहात, आज तुम्हाला या मोर्चाच्या ठिकाणी येऊन तुम्हाला फोन करायची हिंमत होत नाही। असं व्हायला नको, कारण ज्यावेळी तोक्ते वादळ झालं तोक्ते वादळामध्येही शेतकऱ्याला भरमसाठ नुकसान भरपाई मिळाली। तोक्ते वादळानंतर शेतकरी कर्जमाफी झाली। परंतु मला घट्ट चांगली आठवण आहे की त्यावेळी भांडत होतो की बऱ्याच शेतकऱ्यांना बँकांमध्ये जिल्हा बँकांमध्ये नावं लागली होती सगळ्यांची कर्जमाफीची, पण बरेच याच्यातील शेतकरी असे असतील की ज्यांची बँकेसमोर नावं लागलेली होती यादीमध्ये कर्जमाफीची, कालांतराने त्यांना सांगण्यात आलं की तुमची नावं वगळलेली आहेत। शेतकऱ्यांनी हुंबरे शिंजवले, बँकांचे हुंबरे शिजवले, सर्व नेत्यांना पेटले, पण कुणालाही कळवळ आला नाही। सर्वजण फक्त एकच बाळत होते की बऱ्याच सोसायट्या असतील, जिल्हा बँकेत बँका असतील, तालुका बँका असतील, परंतु खरोखर शेतकऱ्यांना न्याय द्यायचा त्यांनी प्रयत्न केला का? किती शेतकरी आहेत त्याला किती जणांना कर्जमाफी मिळाली नाही, त्याच्यासाठी कोणी पाठपुरावा केला का? नाही केला। आणि काल तुम्ही अशा प्रकारचे वागताय, हे चुकीचं वागताय, असं वागू नका। शेतकरी खरोखरच असा काही गेलेला आहे, बरं भयंकर वाईट परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कुणाकडे बघायचं, माय बाप सरकारकडेच बघणार ना। असं जर तुम्ही वागत असाल तर ते चुकीचं होते। म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की भव्य मोर्चा निघाला पाहिजे, सर्व शेतकरी एकत्र आले पाहिजे आणि सर्व शेतकरी बांधव आज वेंगुर्ला तालुक्यामध्ये एकत्र जमले, हेच खरं आमचं आजचं श्रेय आहे। आणि यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे, पण हेच ह्याच्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, मी कुणाला नाव घेतलं, परंतु ज्यांनी परिश्रम घेतले, गेले 6 दिवस सतत दुपारी अगदी रात्री 12-1 वाजेपर्यंत बसून याचं नियोजन करत होते, प्रत्येक शेतकऱ्याला बाहेर येण्याचं आवाहन करत होते। परंतु प्रत्येक शेतकऱ्याला समजून आलं की आजची परिस्थिती खरोखर विदारक आहे आणि आज जर आपण एकत्रपणे जमलो नाही तर आपण भविष्यात कधी जमा होऊ शकत नाही आणि आपला आवाज दाबून टाकला जाईल। परंतु आता तुम्ही लक्षात ठेवा की हा आवाज दाबणं फार तुम्हाला मुश्किल होऊन जाईल। आज तालुक्यामध्ये आहोत, उद्या आम्ही जिल्ह्याला काढू आणि मंत्रालयापर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाहीत, अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो। या शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासावरती तुम्हाला मी सांगतो। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर करून या शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अशी मी सर्वांना विनंती करतोय। याच्या पुढेही शेतकऱ्यांना
तुम्ही अगदी कधी गृहीत धरू नका. म्हणजे तुम्ही जसं काय आम्ही तुमच्यावर उपकार कर्ज देताना उपकार करतो किंवा तुम्हाला आम्ही एखादी सबसिडी योजना आहे का उपकार करतो, हे तुम्ही उपकाराचे उपकार असं समजू नका. आणि प्रत्येकाला याच्याविषयी एक सुंदर माझी कल्पना आहे की त्या नेत्यांना एवढी विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या अवजारांवरती, शेतकऱ्यांच्या खतांवरती, शेतकऱ्यांच्या तुम्ही औषधांवरती, कीटकनाशकांवरती जो जीएसटी लावलाय तो अगोदर सगळ्यात पहिला माफ करा. आणि ही मागणी सर्वप्रथम ह्या नंतर आम्ही लावून जाणार आहोत. आणि जर जोपर्यंत ती माफी होत नाही तोपर्यंत शेतकरी गप्प बसणार नाही. खतांचे किमती वाढलेले आहेत. 50 किलोचं पोतं 45 किलो झालं, 45 40 झालं. शेतकरी सहन करतायत अक्षरशः. त्यामुळे आता सहनशीलतेचा तुम्ही अंत पाहू नका. आणि या शेतकरी राज्याला माझी विनंती आहे की आपणही शांत बसू नका. तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, जोपर्यंत एकतरी आपल्याला आंबा बागायतदारासाठी 5 लाख मिळत नाही, काजूला 3 लाख मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आपण सर्वांनी चालवायचं आहे. सर्वांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी धन्यवाद मानून, आभार मानून, फक्त शेतकरी बागायतदारांचाच नाही तर ज्यांनी करारनाम्याने तर कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.